वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुशाररथवलया शुभ्रवस्त्राव्रता या विनावर्दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृति देवे सदा वन्दिता। समं पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यपहा। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून, सर्व संतांना नमस्कार करून, श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 133व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 132 भाग श्रवण केलेले आहेत। आजचा जो चिंतनाचा भाग आहे तो भाग क्रमांक 133। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आपण विवरण घेत आहोत। आणि या पहिल्या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत आपण 24 ओव्यांवर विवरण घेतलेलं आहे। अर्थातच मागे भाग क्रमांक 132 मध्ये ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे या ओवीपर्यंत आपण विवरण घेतलेलं आहे, चिंतन केलेलं आहे। आज आपण चिंतन करणार आहोत अर्थातच ओवी क्रमांक 25। काम क्रोधे लिथाडिला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो। समर्थ या ओवीमध्ये असं म्हणतात की माणूस एकदा काय कामाने क्रोधाने लिथाडला, कामा क्रोधाधीन होऊन त्याच्याकडून घाणेरडी कर्म घडायला लागली, घाणेरडी विचार त्याच्याकडे आले, पाप कर्म घडायला लागली की मग त्याला भलं कसं म्हणावं। एखादा कामाधीन झालेला आहे, लोभाधीन झालेला आहे आणि लोभाधीन कामाधीन होऊन तो अधर्माची कर्म करतोय, पाप कर्म करतोय, त्याला आपण भलं कसं काय म्हणणार, त्याला भलं कसं काय म्हणायचं आपण। आणि मग त्या ठिकाणी एक दृष्टांत समर्थाने दिला की अमृत सेविताच पावला मृत्यू राहो। अर्थातच अमृताचं सेवन केल्यानंतर माणसाला मृत्यू येत नाही। अमृताचं सेवन केल्यानंतर अमर होतो मनुष्य, अर्थातच मृत्यू येत नाही असं म्हटलं जातंय। पण त्याच अमृताचं सेवन केल्यानंतर राहू नावाच्या राक्षसाला त्या ठिकाणी मृत्यू आलेला आहे, त्याचा शिरच्छेद केलेला आहे। अशा प्रकारचा दृष्टांत समर्थांनी या ओवीमध्ये दिलेला आहे। या ठिकाणी चिंतन करत असताना, विवरण घेत असताना समर्थ म्हणतात की बाबा रे, माणसाकडे एकदा काय विस्मरण निर्माण झालं की मग विस्मरणातून काय घडतंय तर नको त्या प्रकारची कर्म माणसाकडून घडतात। आणि ही पाप कर्म घडण्याचं कारण म्हणजेच विस्मरण, ही वाईट कर्म घडण्याचं कारण म्हणजेच विस्मरण। आणि ते विस्मरण झाल्यानंतर मग मनुष्य जे काही कर्म करतोय, जे काही कार्य करतोय, तो भ्रमातून, अज्ञानातून, अंधश्रद्धेतून सर्व काही कर्म करत असतो, सर्व काही कार्य करत असतो। कदाचित ते कर्म करत असताना त्याला वाटत असेल की मी जे करतोय ते योग्य करतोय, चांगलं करतोय, पण ऍक्च्युअली तसं नसतंय। एखादा मनुष्य कामाधीन होऊन तो जी काही कर्म करतोय ते त्या ठिकाणी त्याला काही वेळेला असं वाटत असेल की मी जे करतोय ते चांगलं आहे, मी जे करतोय ते व्यवस्थित आहे, पण ते शोभण्यासारखं नसतंय, ते पटण्यासारखं नसतंय। कारण
मनाचं मनोरंजन जरी त्या ठिकाणी होत असेल, मनाकडे आवड जरी त्या कर्माची निर्माण होत असेल, मनाला जरी ती कर्म आवडत असतील, तरी पूर्णपणे अंतरात्म्याचा त्या ठिकाणी विरोध असतो. देवाचा त्या कर्मासाठी पूर्णपणे विरोध असतो. क्रोधाधीन होऊन माणसाने जी काही कर्म केली, त्याला असं वाटत असेल की भांडण केलं, मी वादविवाद केला, मी त्या ठिकाणी अमक्या अमक्याला धडा शिकवला म्हणजे मी मोठं काम केलं, मी चांगलं काम केलं, असं त्याला वाटत असेल, त्याच्या मनाला तसं वाटत असेल. पण या ठिकाणी संतांनी ओळख करून दिलेली की बाबा रे, मनाला पटलं म्हणजे ते चांगलं असतं असं नाही, मनाला चांगलं वाटलं म्हणजे ते योग्य आहे असं नाही. तर आपल्या अंतरात्म्याला ते पटलं पाहिजे. आपण जी कर्म करतोय ती संतांना मान्य पाहिजेत, देवाला मान्य पाहिजेत. आणि जर अशी कर्म आपल्याकडून घडत नसतील तर मग समर्थाने त्या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे किंवा एक ओळख करून दिलेली आहे. काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला. अर्थातच काही ठिकाणी आपण असं पाहतोय की एखादा खूपच ज्ञानी असतोय, खूप वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान त्याला असतंय आणि बोलणंही त्याचं चांगलं असतंय, चांगलं चांगलं गोड गोड अगदी बोलत असतो. पण असा गोड गोड बोलणारा, स्वतःला ज्ञानी समजणारा, त्याच्याकडून जर पापकर्म घडत असतील, त्याच्याकडून जर वाईट कर्म घडत असतील, तर त्याला कैसा म्हणावा भला. त्याला ज्ञानी म्हणून चालेल का? त्याला देव माणूस म्हणून चालेल का? त्याला साधू किंवा संत म्हणून चालेल का? केवळ ज्ञानी म्हणजेच संत नाही किंवा केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे साधू नाही. मी आणि माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण साधू जाण. या ठिकाणी माऊलींनी ओळख करून दिलेली आहे. आत्मा आहे सर्व साक्षी, हे बोली जे पूर्व पक्षी. जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध. समर्थाने या दासबोधामध्ये ओळख करून दिलेली आहे. अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरीला संत संग, मग तयासी बोली जे साधक ऐसा. त्याला साधक म्हटलं जातंय. अवगुणाचा त्याग करून आणि मग जो संत संग धरतो की नाही, जो सत्संगाला येतो की नाही, जो संतांच्या वचनाप्रमाणे कर्म करतोय की नाही, त्याला साधक म्हटलं जातंय. अशी संतांनी ओळख करून दिलेली आहे. म्हणजे केवळ ज्ञान प्राप्त झालं म्हणजे मी देवाला आवडतोय हा आपला भ्रम आहे. केवळ मी अभ्यास केला, मला खूप ज्ञान झालं म्हणजे मी मोठा परमार्थिक झालो, हा आपला भ्रम आहे. चांगलं बोलता आलं, चांगलं गोड 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 लोकांना सांगता आलं, बोलता आलं म्हणजेच मी खूप मोठा ज्ञानी झालो, खूप मोठा साधू झालो, हा भ्रम आहे. त्यासाठी समर्थाने या ठिकाणी ओळख करून दिलेली आहे की जर तो कामाने क्रोधाने लिथाडलेला असेल, लोभाने लिथाडलेला असेल, महाराजांनी ओळख करून दिलेली आहे. कीर्तनाचा विक्राम आतेसी गमन, भार खाई धन विटाळतो. त्या लोभासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे. येते जे देती घेती ते जाती नरकाती. म्हणून लोभ नको. कीर्तनाचा विक्राम आतेसी गमन, भार खाई धन विटाळतो. हरिभक्ताची माता हरिगुण कीर्ती, इजवर पोट भरती चांडाळते. अत्यंज हे ऐसे कदापि करीना, भार तो खाईना जननीची. तुका म्हणे त्यांचे दर्शन हे खोटे, पूर्वजांस नेटे नरका धाडी. अशा प्रकारे ती ओळख त्या ठिकाणी महाराजांनी करून दिलेली आहे.
म्हणजे परमार्थाच्या नावाने जर आपण आपलं लोकांचं शोषण करत असू, गरिबांचं शोषण करत असू आणि खूप असं द्रव्य गोळा करत असू, माया गोळा करत असू, तर मग त्यासाठी समर्थाने, त्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे. कीर्तनाचा विक्राम आतेसी गमन, भार खाई धन विटाळतो. म्हणून संतांनी ती जाणीव करून दिलेली आहे की एवढं मोठं सगळ्या प्रकारचं भांडवल संतांनी, एवढ्या सगळ्या प्रकारचं वाड्मय संतांनी आपल्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता निरापेक्षेने आणि निष्कामतेने आपल्याकडे सोपवलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे. आयुष्यभर तुकाराम महाराजांनी परमार्थ केला, देवाचा नामस्मरण केलं, चिंतन केलं आणि या सगळ्यातून जे सामर्थ्य मिळालं त्या सामर्थ्याने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथेची निर्मिती केली. कित्येक रुपयाचा त्यावेळेला महाराजांचा व्यापार असताना, कित्येक मोठमोठे उद्योगधंदे असताना सुद्धा देव माझा आणि देव माझा आणि मी देवाचा हीच एक भूमिका त्या ठिकाणी उभी केली आणि फक्त परमार्थ केला, देवाचं कार्य केलं. जगाच्या उद्धारासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी, तुम्हा आम्हाला या कलियुगामध्ये बोध व्हावा, देवाची कृपा आपल्यावर व्हावी, चांगला सन्मार्ग मिळावा, चांगला सन्मार्ग लागावा म्हणून गाथेची निर्मिती केली. आणि एवढं आयुष्यभर जे कष्ट करून, आयुष्यभर जी मेहनत घेऊन ज्या गाथेची निर्मिती केली, ती गाथा तुम्हा आम्हाला निष्कामतेने आणि निरापेक्षेने, निस्वार्थपणे आपल्याकडे दिली, आपल्याकडे दिली. आपल्यासाठी, आपण अभ्यास करण्यासाठी ती रचना करून ठेवली. कुठल्याही प्रकारे असं त्या गाथेमध्ये उल्लेख नाही केला की अरे ही गाथा जर तुम्हाला वाचायची असेल तर पहिले जाऊन आमच्या माणसांना भेटा, तेव्हाच वाचा, असं काही नाही. किंवा जर तुम्हाला या गाथेचा अभ्यास करायचा असेल तर काहीतरी तुम्हाला द्रव्य द्यावं लागेल. माझ्या वारसांना, जे माझे वारस म्हणून आता जे काही कार्य करत असतील त्यांना काहीतरी द्रव्य द्यावं लागेल, असं पण काही नाही मांडलं. निरापेक्षेने आणि निष्कामतेने, निस्वार्थ भूमिकेतून माऊलींनी ज्ञानेश्वरी दिली, नाथांनी भागवत दिलं, नामदेव महाराजांनी चांगल्या प्रकारचे अभंग दिले, समर्थ रामदासांनी हा दासबोध आपल्याकडे दिला. बाबा रे, कुठल्याही जातीचा आणि कुठल्याही धर्माचा माणूस याचा अभ्यास करू शकतो. तो कुठल्याही जातीचा असे नका, अभ्यास करण्यापूर्वी तो कोणत्याही धर्माचा असे नका, एकदा त्याने मनपूर्वक अभ्यास जर केला, एकदा त्याने मनापासून अभ्यास जर केला ना, तो समर्थांचा दास म्हणूनच उभा राहणार, तो संतांचा शिष्य म्हणूनच उभा राहणार. मग संतांनी जर निरापेक्षेने आणि निष्कामतेने जर आपल्याला हे सगळं काही दिलेलं आहे, तर आपण त्यांचंच भांडवल घेऊन आणि त्यांचंच वाड्मय घेऊन आपण का माया गोळा करावी, आपण का त्यातून द्रव्य गोळा करावं. ज्या पद्धतीने संतांनी निष्कामतेने आणि निरापेक्षेने ती सेवा केलेली आहे, त्याच पद्धतीने आपण सुद्धा निरापेक्षेने आणि निष्कामतेने ती सेवा करता आली पाहिजे. काम क्रोधे लिथाडिला तो कैसा म्हणावा भला, या विषयांनी जो लिथाडलेला आहे, मग तो असे ना का किती पण ज्ञानी मनुष्य, कितीही अभ्यासू असे ना का, तो कैसा म्हणावा भला. माणसाला तहान लागलेली आहे आणि ते तहान भागवण्यासाठी पाण्याची गरज आहे. ते पाणी त्याला त्या ठिकाणी जर मिळालं तर तो तहान भागून तृप्त होतो. त्याच पद्धतीने आज समाजाला चांगल्या विचारांची गरज आहे, चांगल्या आदर्शाची गरज आहे. ते चांगले विचार ज्याच्याकडून मिळतात आणि जी व्यक्ती चांगलं आदर्श व्यक्ती म्हणून जी कार्य करत असते,
की खरोखर त्या व्यक्तीकडे बघून, त्या साधू पुरुषाकडे बघून, त्या माणसाकडे बघून आणि त्याचा आदर्श घ्यावा अशी कर्म त्याच्याकडे असतात. अशा प्रकारचे विचार जर त्याच्याकडे असतील तर नक्कीच, भले तो ज्ञानाने जरी कमी असेल, अभ्यासाने जरी कमी असेल, तरी तो श्रेष्ठ आहे. का तर माणसाने कशा प्रकारे जगावं हे ज्ञान त्याच्याकडून मिळत आहे. आयुष्यामध्ये माणसाने कशा प्रकारची कर्म करावीत की जेणेकरून आपलं आयुष्याचं सार्थक होईल, आपल्या जीवनाचं सार्थक होईल, ते ज्ञान त्याच्याकडून मिळतात. म्हणजे तहानलेल्याला योग्य ते पाणी, चांगल्या प्रकारचं, उत्तम प्रकारचं पाणी तिथून मिळतंय, मिळाल्या समान असतंय आणि त्याच्यातून तो काय होतो, ते त्याचे विचार ऐकून तृप्त होतो. पण तहान लागलेली आहे आणि तिथे जर पाणी न देता त्याला जर पारा दिला तर पारा चमकतोय, खूप चमकतोय तो, पण उपयोगाचा काय? तो तहान भागवणार नाही, तो कदाचित जीव घेईल. तेच संतांना या ठिकाणी दाखवायचं आहे की एखादा अभ्यासाने चमकत असेल, चांगलं चांगलं गोड गोड बोलत असेल, चांगले काही हावभाव दाखवत असेल, चांगल्या प्रकारचे हावभाव करत असेल, मी एक साधू आहे म्हणून वरून तसा दाखवत असेल तो, पण वरून जरी चमकत असेल तरी पाऱ्याप्रमाणे जर असेल तर त्याचे विचार जर घाणेरडे असतील, त्याची कर्म जर घाणेरडे असतील, तो क्रोधाधीन असेल, तो कामाधीन असेल, तो लोभाधीन असेल, तर ते काय करायचं आहे? तो कैसा म्हणावा भला? त्याला भलं कसं काय म्हणता येईल? नाही म्हणू शकत आपण त्याला भलं. म्हणून जर आपल्याला पाहायचं आहे तर जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे बघा, संतांकडे बघा, समर्थ रामदासांकडे बघा, माऊली ज्ञानोबांकडे बघा, शांती ब्रह्मनाथ महाराजांकडे बघा, संत शिरोमणी गोरोबा काकांकडे बघा. ह्या संतांकडे बघून आणि त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून, त्यांच्या कार्याचा अभ्यास करून, त्यांच्या कर्माचा अभ्यास करून आपण परमार्थ केला पाहिजे. तुम्ही जर त्यांच्याच गाथेचा, समर्थांच्या दासबोधाचा अभ्यास करणारे किंवा माऊली ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे किंवा एक आधार म्हणून संतांच्या वाङ्मयाचा आधार घेतलेला, फक्त पण कामाधीन असलेला, क्रोधाधीन असलेला, लोभाधीन असलेला, गरिबाचं शोषण करणाऱ्या माणसाचा जर आपण आदर्श घेतला तर आपल्याकडे काय कर्म येणार, काय कर्म उभी राहणार? मग ती जाणीव या ठिकाणी समर्थांनी करून दिलेली आहे की अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. ऍक्च्युली अमृत म्हटल्यानंतर त्या अमृताचं सेवन जर माणसाने केलं तर त्याला काय प्राप्त होतंय? अमरत्व प्राप्त होतंय. पण या ठिकाणी एक दृष्टांत समर्थांनी उभा केला की महासागराच्या मंथनातून प्राप्त झालेले अमृत देवांना प्यायला देताना स्वतः श्री विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून ते देवांना देत असताना, ते अमृत देवांना वाढत असताना, ते अमृत देवांना देत असताना, ते अमृत सेवन करण्यासाठी एका राक्षसाने देवाचं रूप धारण केलं आणि अमृत सेवन केलं. देवाच्या पंक्तीमध्ये येऊन बसला आणि त्या ठिकाणी त्याने अमृत सेवन केलं. आणि हे ज्या वेळेला श्री विष्णू भगवान श्री विष्णूंना कळलं, समजलं, त्यावेळेला त्यांनी त्याचा काय केला? शिरछेद केला. अर्थातच अमृताचं सेवन करण्याचा अधिकार हा देवांचाच आहे. हे जे श्रवण रूपी अमृत आहे, अर्थातच संतांनी केलेला उपदेश, आणि तो उपदेश म्हणजेच आपल्यासाठी काय आहे? अमृत आहे. तो अमृत सेवन करण्याचा अधिकार कोणाचा आहे? जे देवासारखी माणसं आहेत ना, जे देवासारखे विचार ज्यांचे आहेत ना, देवाला आवडतील अशी कर्म ज्यांच्याकडून घडतात ना, त्याच माणसांचा अधिकार असतो, त्याच व्यक्तींचा अधिकार असतो किंवा त्याच भक्तांचा अधिकार असतो अमृत सेवन करण्याचा. आपण म्हणतो ना देवासारखा माणूस आहे, कर्म तसे असतील, विचार तसे असतील, खरोखर अखंड देवाचं नामस्मरण करत असेल, देवाचं अखंड चिंतन करत असेल, तर तिथे संतांचे उपदेश प्रचितीला येतात. संतांनी केलेल्या उपदेशाची अनुभूती येते, प्रचिती येते, प्रत्यक्षात स्वानुभव तो घेत असतो.
पण राक्षसी वृत्ती ठेवून, कामाधीन होऊन, क्रोधाधीन होऊन, पाप कर्म करून जर संतांचे उपदेश ऐकायला आला किंवा उपदेश ऐकले तर त्याचा काय परिणाम काय होणार आहे, त्याचा फायदा काय होणार आहे? वाईट वृत्ती ठेवून जर आपण संत संघाला आलो, सत्संगाला बसलो, संतांचे विचार ऐकले पण कामाचा त्याग नाही केला, क्रोधाचा त्याग नाही केला, लोभाचा त्याग नाही केला, तिथेही तो तिथे बसलेला असताना सुद्धा तो लोभ पोटात घेऊनच बसतो. म्हणजे संतांचा परमार्थ करत असताना सुद्धा त्याच्या आतमध्ये अंतःकरणामध्ये तो लोभ असतो. मग त्या ठिकाणी त्याला ते अमृत काय भोगी पडणार आहे? मग असे अमृत सेवन करूनही जे देवांना साध्य करता आले ते मात्र राक्षसी वृत्तीच्या किंवा राक्षसी वृत्तीला साध्य नाही करता आलं. म्हणून परमार्थ करण्याचा अधिकार, देवाचं स्तवन करण्याचा अधिकार, देवाचं चिंतन करण्याचा अधिकार कोणाला आहे याची जाणीव समर्थाने या ओवीमध्ये करून दिलेली आहे. ते कोणीही करू शकत नाही, कोणीही नाही. अर्थातच राहू आणि केतू हे जर पाहायला गेलं तर पुराणामध्ये असा उल्लेख आहे की राहूला धड नाहीये आणि केतूला शिर नाहीये, आणि ह्याच ग्रहांमुळे सूर्याला आणि चंद्राला ग्रहण लागतंय असा उल्लेख आहे. आता आपल्या अंतरामध्ये जर पाहायला गेलं, आपल्या देहामध्ये जर पाहायला गेलं तर राहूला अर्थातच जर पाहायला गेलं तर धड नाही, म्हणजे काय, फक्त शिर आहे. ज्या ठिकाणी फक्त डोक्याचाच वापर होतो, धडाचा वापर होत नाही, त्याला चिंता म्हणतात. एकदा मनुष्य चिंताग्रस्त झाला ना का तो फक्त डोक्यातच असते ती चिंता, डोकंच धरून बसतो माणूस. आणि केतूला मस्तक नाही म्हणतात, नुसतं धडच आहे, म्हणजे तिथे डोकंच नसतंय. माणसाच्या पिंडामध्ये एकदा संशय निर्माण झाला ना की त्या ठिकाणी माणूस डोक्याचा वापर करत नाही, कारण धडच धड ठिकाणावर नसतंय त्याचं, तर डोक्याचा काय वापर करणार तो? अशा प्रकारे जर पाहायला गेलं तर सूर्याला आणि चंद्राला ग्रहण लागण्याचं कारण हे दोन ग्रह आहेत. आपल्या पिंडामध्ये मनाकडे भूमिका, मनाची भूमिका ही चंद्राची भूमिका दाखवलेली आहे आणि अंतरात्मा हा सूर्य दाखवलेला आहे, ज्याच्या प्रकाशाने संपूर्ण देहाचं कार्य चालतंय, ज्याच्या सामर्थ्याने संपूर्ण देहाचं कार्य चालतंय. आता जिथे संशय निर्माण झाला आणि जिथे चिंताग्रस्त मनुष्य झाला त्या ठिकाणी परिस्थिती अशी निर्माण होते की मनही ठिकाणावर नसतंय, आणि अतिशय जर चिंताग्रस्त मनुष्य झाला किंवा अतिशय जर त्याला संशयाने ग्रासलं तर मग मनुष्य आत्महत्या करायला पण मागे येत नाही. म्हणजे त्या ठिकाणी तो अंतरात्म्याचा पण विचार करत नाही, त्या देवाचाही विचार करत नाही. अर्थातच मग असे जे आहेत, कामाधीन असणारे, क्रोधाधीन असणारे, लोभाधीन असणारे, मदाधीन असणारे, दंभाधीन असणारे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता हे पण त्याच्यातच आहेत. मग त्यांच्या अधीन असणारे जे आहेत ते जरी संतांच्या चरणी आले, बसले, संतांचा उपदेश जरी त्यांनी ऐकला तरी त्यांच्या पिंडात जर ते विषयच असतील, विषयांचेच विचार जर असतील, ती घाण जर बाजूला टाकली नाही तर ते उपदेश काय काम करणार आहेत? तिथे परिवर्तन काय घडणार आहे? कुठल्याही प्रकारे परिवर्तन घडणार नाही. जसं समर्थांनी मांडलेलं आहे की अमृत हे असं आहे की माणसाला अमर करतंय, पण ते पिल्यानंतरही शिरछेद झाला. अर्थातच जर पाहायला गेलं का झाला तर कपट वृत्ती धरून.
देवांच्या पंगतीत येऊन आणि चोरून ते अमृत सेवन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून कारण वृत्ती कोणाची होती? राक्षसी वृत्ती होती, दैत्याची वृत्ती होती. पिंडामध्ये अतिशय घाणेरडी कर्म होती, घाणेरडे विचार होते, अधर्माकडे वाटचाल असणारे विचार त्यांच्याकडे होते. म्हणून अमृत सेवन केल्यानंतर ही शिरछेद करण्याचा प्रयत्न किंवा शिरछेद झाला. त्याच पद्धतीने या ठिकाणी समर्थाने दाखवलेला आहे की तुम्ही कितीही जरी प्रयत्न केलात ना परमार्थिक असण्याचा, आव आणण्याचा, किंवा आम्ही खूप मोठा परमार्थ करतोय असं कितीही जरी आव आणला आपण, तरी जर आपल्या वाईट वासना बाजूला झाल्या नसतील, वाईट विचार जर आपण त्याग केला नसेल, वाईट गुणांचा जर आपण त्याग केला नसेल, आपल्या पिंडात मत्सर असेल, दंभ असेल, तिरस्कार असेल, या सगळ्या विषयांनी जर अजून बरबडलेला असेल, अजून अहंकार असेल, अभिमान असेल, गर्व असेल, ताठा असेल, तर कितीही जरी श्रवण केलं तरी ते श्रवण अंतःकरणापर्यंत ते विषय जाऊ देत नाहीत, किंवा त्या श्रवणाने होणारे परिवर्तन ते घडून देत नाहीत. कारण का? तर अखंड तो लोभ सतत सतत त्याच विचारामध्ये असतो, तो कामाच्या विचारात असतो, तो क्रोधाच्या विचारात असतो, तो लोभाच्या विचारात असतो, तो नाना प्रकारच्या विकारांच्या विचारात असतो. म्हणून समर्थाने या ठिकाणी मांडलेलं आहे, कामाने क्रोधाने जो लिथाडलेला आहे तो कितीही जरी वरून चमकत असेल ना, असं वेगळा आव जरी आणत असेल ना, तो मी कोणतरी एक वेगळा आहे, तरीही कर्म त्याची कधी लपत नसतात, ते घाणेरडे विचार कधी त्याचे लपत नसतात. ते कुठे ना कुठे त्याचे गुण दिसायला लागतातच. किती जरी त्यातला नसल्याचा आव आणला ना तरी परिस्थिती समोर तशी निर्माण झाली, दृश्य तसं समोर उभं राहिलं की तो लगेच घाण खायला सुरुवात करतोय. मग त्याला कैसा म्हणावा भला? त्याला आपण भलं म्हणून चालेल का? त्याला संत म्हणून चालेल का? त्याला सद्गुरू म्हणून चालेल का? किंवा त्याला भक्त म्हणून चालेल का? त्याला दास म्हणून चालेल का? मग त्याची ओळख करून दिलेली आहे, संतांनी ओळख करून दिलेली आहे. आपल्याला जर चांगल्या प्रकारे कर्म करायचे, चांगल्या प्रकारे कार्य करायचंय, परमार्थ करायचा आहे, देवाची ओळख घ्यायची आहे, तर आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे बघा, माऊली ज्ञानोबांकडे बघा, शांती ब्रह्मनाथ महाराजांकडे बघा, सर्व संतांकडे बघा. त्यांनी कसा परमार्थ केला असेल, त्यांनी कसं कार्य केलं असेल, आणि त्याच पद्धतीने जर आपण वाटचाल केली तर नक्कीच संतांच्या उपदेशाचा आपल्या शरीरामध्ये, आपल्या देहामध्ये चांगल्या प्रकारे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे ती प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि ती प्रचिती जर आपल्याला घ्यायची आहे ना, संतांच्या कृपेने प्राप्त होणारी प्रचिती जर आपल्याला घ्यायची आहे ना, हे अमृत सेवन करून, हे श्रवण रूपी अमृत, संतांच्या उपदेश रूपी अमृत जर आपण सेवन करून आपल्यामध्ये परिवर्तन जर आपल्याला घडवायचं आहे, तर आधी आपल्या पिंडातली घाणेरडी वासना आपण बाजूला केली पाहिजे, घाणेरडे विचार आपण बाजूला केले पाहिजेत. आणि एकदा काय ते बाजूला केले ना की मग परिवर्तन घडतंय आणि प्रत्येक इंद्रियाला ह्या अमृताची आसक्ती निर्माण होते, अर्थातच आवड निर्माण होते ह्या श्रवणाची, ह्या अमृताची, संतांच्या उपदेशाची आवड निर्माण होते. आणि एकदा काय आवड निर्माण झाली, एकदा काय ते उपदेश प्राप्त झाले की मग प्रत्येकाला ती प्रचिती येते, प्रत्येकाला ती आत्मप्रचिती येते. नक्कीच. अर्थातच पहिल्या ओवीमध्ये जो दुसरा प्रश्न विचारलेला आहे आपण, काय बोलिले जियेथ, श्रुते पुस्तिकोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ, या प्रश्नाचं उत्तर इथपर्यंत समर्थाने दिलेलं आहे. काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. आता पुढे समर्थाने मांडलेला आहे ओवी क्रमांक 26.
अर्थातच जर पाहायला गेला, काम क्रोधी लिताडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो आता असो हे बोलणे, अधिकारा सारिके घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. ह्या ओळीवर आपल्याला चिंतन करायचंय, विवरण घ्यायचंय पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थ चरणी अर्पण करून आजच्या या सेवेला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.